बघा असं आपल्याला सांडगे तयार करायचे आहेत। समधी डाळी मिक्स करून वर्षभर टिकणारी पारंपरिक पद्धतीने। मग असे कडक सांडगे तयार करू आता आपण। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ, अर्धा किलो उडदाची डाळ। 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतलं तर आपल्याला दोन्ही डाळी अर्धा अर्धा किलो घ्यायची आहे। आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। याला भाजून असं बारीक करून घेऊ। मिक्सरमध्ये पण केलं तर चालते, तर आपण गिरणीवरनं दळून आणलेलं आहे। तुम्ही गिरणीमध्ये पण दळून आणू शकता जाडसर। आता आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण 20-25 लसणाची पाकळी, हिरवी मिरची, जिरे, तर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर आपण ही पेस्ट करून घेऊ। तर आपल्याला ही पेस्ट तयार केलेलं ह्याच्यात घालायचं आहे। जिरे तीन वाटलेलं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ जास्त पण टाकायचं नाही, कमी पण टाकायचं नाही, चवीनुसार टाकायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा हिंग पण घालायचा आहे। 4 चमचे आता आपल्याला धने पावडर घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घेऊ। चांगलं ह्याला मसाला मिक्स केल्यावर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून सनी घटसर पीठ मळून घ्यायचं आहे। बघा असं थोडंसंच पाणी घालून तिंबून घेऊ। आता लई पातळ करायचं नाही ह्याला। तर आपल्याला चांगलं गोळा तयार करून घेतलेला आहे। असं बघा जाडसर असं पीठ मळून घेतल्यावर आता आपल्याला लगेच सांडगे तोडून घ्यायचे आहे। बघा उन्हाला असं आपण छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे 2 ते 3 दिवस असं वाळवून घ्यायचं आहे। समजे सांडगे झालं का असं वाळवून कडक झाल्यावर आता आपल्याला वर्षभर टिकणारे डाळीचे सांडगे तयार आहेत। बघा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली।